नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीतेंचा विजय झाला आणि त्याच्यानंतर कुटुंब भाऊक झालं। विजयानंतर गीतेंच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू पाहायला मिळाले। वडिलांचा आशीर्वाद, गीतेंच्या विजयाने आनंद झाला असं गीतेंच्या बहिणीची प्रतिक्रिया आली आहे। आपण अखेर सर्टिफिकेट घेतलेलं आहे, आपला विजय झालेला आहे, काय आपली पहिली प्रतिक्रिया? सगळी निवडणूक तुमच्या डोळ्यासमोर पार पडलेली आहे। 1 जून पासून आपण सर्व मीडियावाले यांनी निवडणूक हायलाइट केली, त्या ठिकाणी मला न्याय दिला, माझ्या भूमिका या मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचवल्या, त्यामुळे आजचा विजय आपल्याला दिसतोय। खरं तर तुमचा विजय झाल्यानंतर दारडेंकडनं टीका करण्यात आली आहे, महायुतीनं घात केला म्हणून। त्यांच्या टीकेला काही मी उत्तर द्यायला बांधील नाही। मी या मतदारसंघातल्या ज्या मतदारांनी मला मतदान केलं, मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पुढील 6 वर्षासाठी बांधला गेलो। तर ही निवडणूक आपल्याला कौटुंबिक दृष्ट्या देखील टोकाला गेल्याची पाहायला मिळाली। आपल्या वडिलांचा उद्धार केल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं। आपली बहीण विजयानंतर या ठिकाणी भाऊक झालेली आहे, आपल्या डोळ्यात देखील पाणी दिसते। माझे वडील मागच्या 7 वर्षापासून पॅरालाइज आहे, ते कुठल्याही प्रक्रियेत नाही। त्यांनी खूप मोठं काम माझ्या मागे उभं करून ठेवलेलं आहे। मागच्या 40-50 वर्षात माझे चुलते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला परिचित आहे आणि असं एक मोठं काम आमच्या कुटुंबाच्या मागे आहे। आम्ही रात्रीतून जन्माला आलो किंवा लगेच जाऊन फॉर्म भरला अशी काही प्रक्रिया घडलेली नाही। या मागे खूप लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे आहे कुटुंबाच्या, आणि त्या लोकांनी 40 वर्षात माझ्या आई वडिलांनी, काका काकूंनी किंवा कुटुंबजनांनी जी पुण्याई कमवली, आज त्या पुण्याईचे सार्थक झाले। खूप आनंद झालेला आहे। आज जनतेने त्याला विजयी केलेला आहे, जनतेतून विजयी झालेला आहे तो। हे त्याचं एकट्याचं यश नाहीये, आई वडिलांचा आशीर्वाद आणि जनतेचं पाठिंबा। खरं तर तुमच्या वडिलांचा उद्गार या निवडणुकीमध्ये निघाला। तुमचा भाऊ जो आहे तो आपल्याला बघितलं तर वडिलांचा उद्धार केल्यामुळे ही निवडणुकीतनं माघार घेतली नाही, काय नाही बोलू शकत। तुम्ही भाऊक झालेला होता। गोकुळ गीते यांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आकाश ओलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।